आमच्या विठ्ठल मंदिरातील श्रीकृष्ण जन्म सोहळा अनुभवताना जो काही दैवी अनुभव येतो तो शब्दात मांडणे खूप कठीण आहे। तर आज होता स्वातंत्र्य दिन। मेडिकल मधून आलो मी, छान आंघोळ वगैरे केली आणि मस्तपैकी तयारी केली, धोतर वगैरे नेसलं देवळात जाण्यासाठी। या धोतर वगैरे सारख्या पारंपरिक गोष्टी असतात ना, त्या मला खूप जास्त आवडतात। आज आहे ना मंदिरामध्ये पांडुरंगाचं रूप काहीतरी वेगळंच दिसत होतं, म्हणजे अद्वितीय तेज आलं होतं चेहऱ्यावर। एका बाजूला सप्तकरी मंडळींनी कणा भरला होता। मंदिरामध्ये एवढी गर्दी होती की उभं राहायला सुद्धा जागा नव्हती। तेवढ्यात माझं लक्ष गेलं पाळण्याकडे आणि खूप सुंदर पाळणा सजवला होता। हा संपूर्ण व्लॉग मी आपल्या दीपेश भोईर या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन चेक करा। जसा देवाचा पाळणा सुरू होतो तसे अंगावर एकदम रोमांच उभे राहतात आणि बाहेर पाऊस पडत होता, त्यामुळे अजूनच दैवी अनुभव आला। बाहेरून दही साखर पोह्यांचा प्रसाद घेऊन मी घरी पोचलो, कारण उपवास सोडायचा होता, भूक लागलेली। त्यामध्ये आईने मिरची सोबत काहीतरी वेगळाच एक्सपेरिमेंट केला होता। भेटूया उद्याच्या व्लॉग।